नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा संदर्भात आज आपण मोठी अपडेट पाहणार आहोत. मित्रांनो, आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे. मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, यामध्ये कोणकोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत. तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येणार आहे आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 10 जिल्ह्यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी प्रशासनाने 812,38,60,000 रुपयांच्या अनुदानाची मागणी शासनाकडे केली आहे. परंतु या काळात मराठवाड्यातील परभणी आणि लातूर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांना मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची अट काढी आली होती. त्यामुळे या जिल्ह्यांना आता नव्या सरकारच्या काळात भरपाईसाठी प्रतीक्षा आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत 62 मंडळात अतिवृष्टी झाली होती. यात खरीपातील जिरायती, बागायती व वार्षिक पिकासह शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला होता. नांदेडमध्ये 1 ते 3 सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे जिरायती आणि बागायती व फळ पिकांचे 5,96,517 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. हा फटका जिल्ह्यातील 7,83,915 शेतकऱ्यांना बसला होता. यानंतर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामस्तरीय समितीमार्फत नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यानुसार जिल्ह्यात 5,96,517 हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले होते. हा फटका जिल्ह्यातील 7,83,915 शेतकऱ्यांना बसला होता. यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी 812,38,00,000 रुपये 60,000 रुपये अनुदान मंजूर झाले होते. यावेळी राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदानाचे वाटपाचे दर वाढवले आहेत. यात जिरायतीसाठी 8,500 वरून 13,500 रुपये, बागायतीसाठी 17,000 वरून 27,000 रुपये तर वार्षिक पिकांसाठी 22,500 रुपयावरून 36,000 रुपये प्रति हेक्टरी करण्यात आले आहेत. तसेच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादा ही 2 हेक्टरवरून 3 हेक्टर वाढवली आहे. तर जिल्ह्यात अतिवृष्टी दरम्यान पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात बिलोली तालुक्यातील 1,887 शेतकऱ्यांच्या 1,585 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना 2,85,00,000 रुपयांचे अनुदान मिळणार आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना भरपाई दिवाळीत मिळेल अशी आशा होती. परंतु त्याच वेळी राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यामुळे त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा फटका बसल्यामुळे केवळ परभणी व लातूर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांना मात्र अनुदानासाठी नव्या सरकारच्या कार्यकाळाची वाट पाहावी लागणार आहे. नाशिक जिल्ह्यात ऑक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 1,82,374 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने 193 कोटी रुपये मंजूर केले आहेत. ऑक्टोबरच्या 11 ते 19 या कालावधीत देवळा, सटाणा, चांदवड, इगतपुरी व सुरगाण्याला अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी अवघ्या तासामध्ये ढगफुटी सदृश पावसाची नोंद झाली. त्यामुळे शेती पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. तब्बल 1,713 गावातील 1,04,794 हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी 193,07,83,000 रुपयांची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव आता शासन स्तरावर सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. शासनाच्या मार्गदर्शनानुसार 33% वरील नुकसानीसाठी हेक्टरी आर्थिक मदत अंतिम केली आहे. त्यानुसार कोरडवाहूकरिता 27,000 रुपये प्रति हेक्टरी, याशिवाय फळपिकांसाठी 13,600 रुपये तर बहुवार्षिक फळपिकाकरता 36,000 रुपये हेक्टरी मदत शासन करते. यात जिल्ह्यांच्या अतिवृष्टीची नोंद झाली असली तरी त्या दरम्यान विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. त्यामुळे आचारसंहितेत नुकसानीचे पंचनामे रखडले होते. आता निवडणुका पार पडल्या असून शासन देखील गटित झाले आहे. त्यामुळे महसूल व प्रशासन कृषी विभागाने पंचनाम्याची कामे पूर्ण करताना नुकसानीचा अंतिम अहवाल तयार केलेला आहे आणि याद्या सुद्धा जाहीर केल्या आहेत. आता लवकरच याची पडताळणी होऊन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.